नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, स्वामींचा अंबाबाई रूपातला किंवा महालक्ष्मी आई रूपातला फोटो आपल्या सर्वांनाच भावतो. आपण असं मानतो की स्वामी आपले गुरुमाऊली आहेत, म्हणजेच आपली आई आहेत. स्वामी आईप्रमाणे आपला सांभाळ करत असतात आणि तेच जे रूप आहे स्वामींचं आई रूप, ते या फोटोमध्ये प्रत्यक्ष साकारलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फोटोमागची स्वामी लीला जाणून घेणार आहोत. म्हणजेच हा फोटो कसा तयार झाला, त्यामागची काय कथा आहे, काय स्वामींची लीला आहे, ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. मित्रांनो, सांगलीचे महान संत हनुमंतराव उर्फ तात्या कोटणीस आपल्या तरुणपणी ज्यावेळी वकिलीचं शिक्षण घेत होते, त्यावेळी काही कामानिमित्त ते अक्कलकोट संस्थानात आले होते. अक्कलकोटला आल्यावर त्यांना स्वामी महाराजांची महती कळली व हे कोण सिद्ध पुरुष, अवतारी पुरुष आहेत, यांना एकदा पाहावं या इच्छेने ते स्वामी स्थानावर आले. तिथे त्यांनी पाहिलं की स्वामी महाराज वटवृक्षाखाली विराजमान झालेले आहेत. अनेक भक्त त्यांच्या सेवेत आहे. कोणी पाया पडतंय, कोणी नैवेद्य अर्पण करतंय, असं अनेक प्रकारे भक्त त्यांची सेवा करत होते. हनुमंतराव काही काळ तसेच तिथे उभं राहून स्वामी महाराजांकडे बघत राहिले. हनुमंतराव आपली कुलदेवता महालक्ष्मी आई म्हणजे भवानी माता हिचे दृढ पूजक होते. म्हणजेच त्यांचा असा नियम होता की ते आई महालक्ष्मीशिवाय दुसरं कुणालाच पाया पडायचे नाही किंवा दंडवत घालायचे नाही. फक्त आई महालक्ष्मी किंवा अंबाबाई हिलाच ते दंडवत घालायचे. त्यामुळे मग त्यांनी आता काय करावं? समोर सत्पुरुष बसलेले आहेत, सिद्ध पुरुष बसलेले आहेत, त्यांना आपण पाया नाही पडायचं, पण काहीतरी आपल्याकडून काहीतरी त्यांना एक रिस्पेक्ट दाखवायला हवा. म्हणून त्यांनी हात जोडले आणि मनात ते म्हणाले की स्वामी महाराज, मला क्षमा करा. माझा नियम आहे की मी आई अंबाबाईशिवाय कुणाच्याही पाया पडत नाही, कुणालाही दंडवत घालत नाही. त्यामुळे आपण माझा हा भाव स्वीकार करावा. मित्रांनो, आपले स्वामी महाराज अंतर्ज्ञानी होते. स्वामी महाराज समोरच्याच्या मनातलं पटकन ओळखायचे. स्वामी महाराजांनी त्यांचा हा भाव जाणला आणि तत्क्षणी तिकडे एक दिव्य प्रकाश झाला आणि स्वामी महाराजांनी अंबाबाई आईचं रूप धारण केलं आणि ते हनुमंतरावांना म्हणाले, काय रे, अशीच दिसते का तुझी अंबाबाई? हे चित्र पाहून म्हणजे स्वामींना साक्षात अंबाबाई रूपामध्ये पाहून हनुमंतराव थक्क झाले. त्यांना दुसरं काही सुचलं नाही. त्यांनी तत्क्षणी तिकडे साष्टांग दंडवत घातलं स्वामींना आणि मग पुढे स्वामींनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला. हनुमंतराव कृतकृत्य झाले. त्यांना अगदी धन्य झाल्यासारखं वाटलं. साक्षात आजवर ज्या अंबाबाईची आपण इतकं मनापासून सेवा केली, ती अंबाबाई आज साक्षात आपल्या समोर प्रकट झालेली हे पाहून अगदी त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पुढे त्यांना काही बोधवचन सांगितलं, ते आता आपण ऐकूया. मित्रांनो, स्वामींनी हनुमंतरावांना असा उपदेश केला की देवांमध्ये तू भेद करू नकोस. जर तू भेद केलास ना तर तुलाच त्याचा त्रास होणार आहे. याचाच अर्थ की सर्व ईश्वरी शक्ती एक आहे. त्यामुळे आपण ना प्रत्येक रूपात भेद करू नये की हा देव वेगळा, ही देवी वेगळी, असं नाही. स्वामींना हे सांगायचं होतं की सर्व ईश्वरी शक्ती एकच आहे व त्याचीच ही भिन्न भिन्न रूपे आहेत. मित्रांनो, स्वामींच्या चरित्रात आपल्याला अनेक अशा लीला आढळतात की जिकडे स्वामींसमोर काही भक्त येतात, ते वेगळ्या वेगळ्या देवांची पूजा करत असतात. म्हणजे विविध देवांमध्ये त्यांची मान्यता असते, त्यांच्यावर श्रद्धा असते आणि मग स्वामी महाराज त्यांना त्यांच्या प्रिय देवतेचं रूप घेऊन दर्शन द्यायचे. ह्याचाच अर्थ स्वामींना हे सांगायचं होतं त्यांना की तुम्ही एकाच ठिकाणी तुमची श्रद्धा आहे ना ती ठेवा. अनेक ठिकाणी जर श्रद्धा ठेवाल तर तुमची भक्ती नीट होणार नाही व तुम्हालाच त्याचा त्रास होईल. त्यामुळे मुळात तुम्ही भेद करू नका. सर्व एकच आहे. सर्वांमध्ये स्वामींना पहा आणि स्वामींमध्ये सर्व देव पहा. हा मूळ संदेश आपल्याला या स्वामी लीलेतून मिळतो आणि स्वामींनाही भक्तांना हेच सांगायचं असायचं. म्हणून स्वामी सर्व भक्तांना त्यांच्या प्रिय देवतांचे रूप घेऊन दाखवायचे की आता तुम्ही स्वामी दरबारात आलेला आहात ना, स्वामींना शरण आलेला आहात ना, तर आता स्वामींमध्येच सगळ्या देवता पाहायच्या आणि त्यांच्याच ठिकाणी आपली श्रद्धा एकनिष्ठ ठेवायची आहे. तर आपली अधिक आयुष्यात सर्वांगीण आपला विकास होऊ शकतो. मित्रांनो, ह्या लीलेनंतर स्वामींची अंबाबाई रूपात किंवा देवी रूपातल्या फोटोची पूजा होऊ लागली. आजही सांगलीतला जो हनुमंतराव तात्या कोटणीसांचा मठ आहे, तिथे स्वामींची या अंबाबाई रूपातल्या फोटोचीच आराधना किंवा त्याच रूपामध्ये तिथे स्वामींची पूजा केली जाते. तर मित्रांनो, स्वामींची अजून एक अन्नपूर्णा रूपातल्या फोटोची सुद्धा कथा आहे की स्वामींना अन्नपूर्णा रूपात स्वामींची पूजा का बरं केली जाते, ती कथासुद्धा मी तुम्हाला आता लवकरच या नवरात्रात सांगणार आहे. तत्पूर्वी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा आणि हो, आपल्या स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.